शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पीटीएम अ यांच्यात आज हाय व्होल्टेज सामना पार पडला। संपूर्ण वेळेत हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला। हा सामना पाहण्यासाठी संघाच्या समर्थकांसह फुटबॉल प्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीत दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेतील तिसऱ्या फेरीतील सामन्यांना आजपासून सुरुवात झाली। तिसऱ्या फेरीत आज शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पीटीएम अ असा सामना झाला। दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमी आणि दोन्ही संघांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। सामन्याच्या पहिल्या मिनिटात पीटीएमच्या ओंकार पाटीलने दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील याने हेडद्वारे मारलेला चेंडू खांबाला लागून पुन्हा मैदानात आला। पीटीएमच्या खेळाडूंनी पूर्वार्धात वेगवान चढाया केल्या। ओंकार मोरे याने ऋषिकेश मेथे पाटील याला सुंदर पास दिला, परंतु त्याला या पासचा लाभ उठवता आला नाही। शिवाजी तरुण मंडळाच्या जय कामत, विशाल पाटील, इंद्रजित चौगुले यांनी केलेल्या चढाया संघासाठी उपयोगी ठरल्या नाहीत। त्यांचा गोलरक्षक मयुरेश चौगुले आणि पीटीएमचा गोलरक्षक राजू मिरियाला यांच्या कामगिरीमुळे सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत संपला। उत्तरार्धात मात्र दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला। या दरम्यान शिवाजी तरुण मंडळाचा जय कामत आणि पीटीएमचा ऋषिकेश मेथे पाटील यांच्यात वाद झाला। पंचांनी दोन्ही खेळाडूंना समज दिल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला। पीटीएमच्या आदित्य कल्लोळीच्या पासवर ओंकार मोरे याने 78व्या मिनिटाला गोल करून संघाला एका गोलची आघाडी मिळवून दिली। पीटीएमच्या या गोलनंतर शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी गोल नोंदवण्यासाठी निकराचे प्रयत्न केले। सामना संपण्यासाठी अखेरची 3 मिनिटे बाकी असताना शिवाजी तरुण मंडळाच्या सिद्धेश साळोखेच्या पासवर विशाल पाटील याने जोरदार फटका मारला। यावेळी उडालेल्या गोंधळात पीटीएमच्या अक्षय पायमल याच्या हाताला चेंडू लागल्याने पंचांनी शिवाजी तरुण मंडळाला पेनल्टी बहाल केली। करण चव्हाण बंद्रे याने 80व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली। संपूर्ण वेळेत हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्याने संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला। सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीत दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले। या सामन्यात करण चव्हाण बंद्रे याने अखिलाडू वृत्ती दाखवल्याबद्दल रेड कार्ड दाखवण्यात आलं। सामन्यानंतर शिवाजी तरुण मंडळाच्या प्रशिक्षकांनी संघाच्या आक्रमक खेळाचं कौतुक केलं। चांगली झाली दोन्ही पण सिंग चांगले खेळा। पाटाडीचा स्कोर झाल्यानंतर आमची अटॅकिंग केल्यानंतर सिद्धेश साळोखेनं बॉल टाकल्यावर त्या बेसवर त्यांच्या प्लेयरच्या हँडबॉल झाला, त्यामुळे पेनल्टी स्ट्रोक मिळाली। करण बंद्रेनं स्कोर मारला, त्यामुळे मॅच ड्रॉ झाली। दोन्ही टीम चांगली खेळली। पीटीएमच्या प्रशिक्षकांनी पंचांच्या निर्णयावर आज पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली। दोन्हीही संघ चांगले खेळले, सगळ्या दोघांचे पण चान्स गेले, पण हाफ टाइम नंतर जवळजवळ 15 मिनिटं पीटीएमनं अटॅक केल्यानंतर त्यांना 30व्या मिनिटाला गोल मिळाली आणि ती गोल मिळाल्यानंतर शिवाजीनं जोरात अटॅक केला। त्यांना चान्स आले पण त्यांचे सक्सेस झाले नाहीत। शेवटी हा चान्स जो निर्माण झाला तो पंचांच्यामुळे, तर हे कुठं तर थांबलं पाहिजे। या सामन्यात पंच म्हणून सुनील पवार, संदीप पवार, अजिंक्य गुजर, राजेंद्र राऊत यांनी काम पाहिलं। आज दुपारच्या सत्रात झुंजार क्लब विरुद्ध कोल्हापूर पोलीस यांच्यात सामना होणार होता, परंतु कोल्हापूर पोलीस संघ उपस्थित राहिला नसल्याने हा सामना रद्द करण्यात आला। उद्या दुपारी 1:30 वाजता बीजीएम स्पोर्ट्स विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स आणि दुपारी 4 वाजता दिलभार तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अशी लढत होणार आहे।